नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आज आपल्या इथे अनिल बंगले आलेले आहेत. त्यांनी नर्मदा परिक्रमा केलेली आहे. आपण प्रथम त्यांची ओळख करून घेऊयात. मी त्यांना विनंती करेन की तुम्ही थोडक्यात तुमची ओळख सांगा. माझं नाव अनिल बंगले. मी पुण्यातला रहिवासी आणि माझं B.Com पर्यंत शिक्षण पुण्यातच झालंय. मी अकाउंट्स आणि ऑडिटिंगमध्ये खाजगी कंपनीमध्ये सर्व्हिस करून मी रिटायर्ड झालेलो आहे आता. आणि आता पुढे रिटायरमेंटचं लाईफ करायचं आणि त्या दृष्टीने नर्मदा परिक्रमा करायची हे डोक्यात आलं आणि त्या पद्धतीने मी सुरुवात केली. तुमची आध्यात्मिक बॅकग्राऊंड काय आहे? म्हणजे तुम्ही गुरु केला आहेत का? म्हणजे तुम्ही असं कुठे भजन कीर्तनासाठी जातात किंवा? नाही, मी गुरु वगैरे काही केलेलं नाही आणि अध्यात्माचं तसं विशेष आता अजूनपर्यंत तरी काही नाही. पण मला पंढरपूरची वारी करायची माझी फार इच्छा दांडगी होती पहिल्यापासून. आणि ते जवळपास 10 वर्ष 8-9 वर्ष जवळपास मी त्याचा विचार केला की आपल्याला पंढरपूरची वारी करायचीच आहे कुठल्या. पण काही ना काही कारणानं ते वेळ मिळत नव्हता किंवा काय म्हणा, या दृष्टीने ते पुढे पुढे सरकत गेलं. आणि आता रिटायरमेंट ज्यावेळेस मी ऍक्च्युअल झाली त्याच्यानंतर मग मी ठरवलं की बा आता आपल्याला पंढरपूरची वारी ही करायचीच. आणि तेवढाच एक माझा बॅकग्राऊंड याचा आहे की अध्यात्माचा. मला एक आवड त्याची आहे. म्हणजे एकंदरीत तुम्हाला फिरायची आवड होती? म्हणजे फिरायची आवड तर ट्रेकिंग खूप. वगैरे, चालायचं वगैरे? हो हो हो, ते तर आहे. सिंहगड वगैरे किंवा अनेक गड वेगवेगळ्या प्रकारचे डोंगर दऱ्यातून फिरणं वगैरे हा प्रकार माझा खूप आहे. ते मला त्याची पहिल्यापासूनच त्याची आवड आहे. म्हणजे आम्ही दोघंही, मी आणि माझी मिसेस वगैरे, आम्ही खूप फिरायचो. माझा मुलगा, माझ्या दोन्ही मुलांना फिरण्याची पण त्या बाबतीमध्ये खूप आवड. म्हणजे वायाचे हिमालय ट्रेकिंग वगैरे? नाही, हिमालय वगैरे इतक्या लांब तर नाही गेलो, पण मी पुण्याच्या आसपास जो सह्याद्री पर्वत आहे, सह्याद्री पर्वत मी बराच फिरलेलो आहे. म्हणजे एकंदरीत असं म्हणता येईल की तुम्हाला चालायची हौस होती आणि त्यातून तुम्हाला नर्मदा परिक्रमा हा एक विषय लक्षात आला. मग त्याच्यातून तुम्हाला प्रेरणा झाली की आपण पण एक परिक्रमा करून यावी. करावी. कारण मुळामध्ये असं झालं की नर्मदा परिक्रमा करण्याच्या आधी, म्हणजे जवळपास 1-1.5 वर्ष आधी मी ह्या गोष्टीचा विचार करत होतो की आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. तर नुसतंच घरी बसून किंवा काय करून बाहेर कुठेतरी पडलं पाहिजे. आपला हा वेळ कसा जाईल, काय जाईल, या दृष्टीने मी विचार करत होतो. तर मला पहिल्यांदा ते गिरनार मला लक्षात आलं की आपण गिरनारची परिक्रमा आपल्याला करायला पाहिजे. पण ती दिवाळी नंतर असते. ती परिक्रमा जी असते ती दिवाळी नंतर असते. आणि त्याच्या आधी मग मला गुरु शिखर करायचं होतं. तर ते गुरु शिखर 10,000 पायऱ्या चढायच्या आणि 10,000 पायऱ्या उतरायच्या आणि गुरु शिखर करायचं, हा एक डोक्यामध्ये विषय होता. त्याच्यावरती जरा मी थोडंसं लक्ष घातल्यानंतर मग युट्यूबवर काही व्हिडिओ मी त्याचे बघितले, कशा पद्धतीने जातात, काय करतात, या सगळ्या गोष्टी मी बघितल्या. मग हळूहळू लक्षात आलं की आपल्याला मग एक व्हिडिओ त्या याच्यामधून येत राहिला. आणि परिक्रमा या शब्दाने मला चितळ्यांचा व्हिडिओ मला बघायला, प्रतिभाताई चितळे त्यांचा नर्मदा परिक्रमेविषयीचा व्हिडिओ अचानक माझ्या समोर आला आणि मी तो ऐकला देखील. जवळपास 1.5-2 तासाचा तो व्हिडिओ आहे काय. आणि मग तो ऐकला तर मग मला डोक्यामध्ये जरा विचार आले की आपण काहीतरी हे करायला पाहिजे आता. मग मी डॉक्टरांना विचारलं, कारण मला शुगरही होती त्यावेळेस, माझी BP पण होता आणि ह्या सगळ्या औषधं माझी चालू होती. मग मी डॉक्टरांना विचारलं, म्हटलं मग असं असं आहे, मला जायची इच्छा. म्हणजे जाऊ नये बिंदास, काय काळजी करायचं कारण नाही म्हणा. म्हटलं बरं. मग मी विचार केला की नर्मदा परिक्रमा करण्याच्या आधी आपण आपल्याला स्वतःला काहीतरी आजमावून घेतलं पाहिजे किंवा आपल्याला खरंच जाता येईल की नाही. एवढं 3-3.5 हजार किलोमीटर जायचं म्हटल्यानंतर एवढी सोपी गोष्ट नाही ती. आणि अचानक उठून तर जाणं शक्य नाही. म्हणून मग मी ते आधी गिरनार करायचं ठरवलं की आपल्या आधी गुडघे व्यवस्थित आहेत की नाही, आपल्याला आपलं BP व्यवस्थित होऊ शकतंय की नाही, आपण एवढ्या पायऱ्या चढून जाऊ शकतोय की नाही, या सगळ्या गोष्टी मी आधी जानेवारी महिन्यामध्ये, जानेवारी 2025 मध्ये मी 3 दिवसाची मी गिरनार करून आलो. गुरु शिखरवर रात्री 11:30 वाजता मी गुरु शिखर चढायला सुरुवात केली आणि बरोबर सकाळी 5:45 वाजता मी बरोबर गुरु शिखरावरती दत्त महाराजांच्या पादुकांपाशी होतो. ते झाल्यानंतर मग मी जवळपास 3-4 महिने थांबलो. मग नंतर मग
पंढरपूरची वारी आली जूनमध्ये. मग जूनमध्ये पंढरपूरची वारी आल्यानंतर माझं पहिल्यापासूनच जेव्हा पंढरपूरच्या वारीला जायची फार इच्छा होती. मग मी आळंदी ते पंढरपूर ही वारी केली. त्याच्यावर माझ्या लक्षात आलं की आपण चालू शकतो रोज 15-20 किलोमीटर का होईना आपण व्यवस्थित चालू शकतो. आपले गुडघे व्यवस्थित आहेत, पाय व्यवस्थित आहेत, आपल्याला कुठलाही त्रास होत नाहीये. ह्या दोन्ही गोष्टी मी व्यवस्थित केल्या. त्याच्यानंतर मग मी निश्चित केलं की आपल्याला आता नर्मदा परिक्रमा करायची कुठल्याही परिस्थितीमध्ये. आणि मग मी त्या दृष्टीने विचार केला की आता आपल्याला याच्यासाठी आपल्याला अजून काय काय करायला लागेल. मग ते सगळी माहिती गोळा केली, किती सामान घ्यायला लागतं, काय घ्यायला लागतं. मग ते सगळं सामान गोळा करून पाठीवर सॅक मध्ये भरून रोज 15 किलोमीटर 20 किलोमीटर मी चालत जाण्याचा मी सराव केला पूर्णपणे. त्याच्यानंतर आमचं तिकडचं धानोरीचं घर 10व्या मजल्यावर आहे, 9व्या मजल्यावर. तिथपर्यंत मी खालपासून वरपर्यंत पायऱ्यांना चढत जायचं, चढत उतरायचं, रोज 2 वेळा असा व्यायाम केला. ह्या सगळ्या गोष्टीतनं मी हळूहळू का होईना तयार झालो. मग साधारणतः लक्षात आलं की आता आपल्याला जायला हरकत नाही. मग ऑक्टोबरमध्ये मी सुरुवात केली. दसरा झाल्यानंतर म्हटलं आता आपण जायला पाहिजे. दसरा झाल्यानंतर मग आमच्या सोसायटीमधलेच अजून एक जण आहे भागडे म्हणून, तेही माझ्या वयाचेच आहेत. तर त्यांना मी विचारलं की कोणी माझ्याबरोबर तुम्ही येणार का. मी येतो, मला काय, त्यांनाही फिरायची खूप हौस आहे. मग ते आणि मी आम्ही दोघे जण निघण्याचा विचार केला आणि त्या दृष्टीने प्रयत्न केला. म्हणजे तुम्ही सुरुवातीला 2 जण इथून निघाला? हो, इथून आम्ही 2 जण निघालो. मग घरून तुम्हाला परवानगी वगैरे सगळं? घरून परवानगी नव्हती खरी, म्हणजे मिसेसची परवानगी आणि मुलांची पण परवानगी सुरुवातीला नव्हती. पण जसं जसं मी ते गिरनार आणि पंढरपूरची वारी केली तसं तसं मग या लोकांचा विश्वास माझ्यावर बसत गेला की नाही ठीक आहे, म्हणजे इतपत. आणि त्यांनी सुद्धा व्हिडिओ सगळे बघितलेले होते. त्या माझी मिसेस सुद्धा माझ्या बरोबर सगळ्या ठिकाणी आलेली होती, किंवा दाऊद खानींच्याकडे किंवा अडकाल्यांच्याकडे जे आधी जाऊन आलेले परिक्रमाला, त्यांच्याकडे येऊन त्यांच्याशी बोलून मग सगळ्या गोष्टी आम्ही फायनल केल्या. आणि मग घरच्यांनी मला सगळी परवानगी दिली. तोपर्यंत मात्र मला परवानगी मिळत नव्हती. मग तयारी कशी काय केली, म्हणजे तुम्ही सामान किती किलो असं? हो, माझा पहिल्यांदा मी ते सगळं सामान, म्हणजे आता घरच्यांचा आग्रह असा आहे की तुम्हाला हे होईल, कारण आपण कसं होतं की एका सिक्युअर्ड लाईफ मधून आपण अशा ठिकाणी जाणार आहोत की जिथे आपल्याला अनसर्टन्टी आहे सगळ्या गोष्टींची. म्हणून मग हे घेऊन जा, ते घेऊन जा, मग स्लिपिंग बॅग पाहिजे, मग ते झोपायला व्यवस्थित पाहिजे, पांघरुण व्यवस्थित पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. पण मी खूप व्हिडिओ वाचलेले होते, ऐकलेले होते, सगळ्यांकडनं व्यवस्थित माहिती घेतलेली होती. एवढं सगळं काही करायची गरज नव्हती. पण आता घरच्यांच्या आग्रहामुळे मी हे सगळं केलं आणि घेऊन गेलो. त्याची जवळपास ते वजन जवळपास 12 किलोच्या आसपास झालं. ते मला सुरुवातीला काही जाणवलं नाही, कारण मी ते तेवढं घेऊनच मी सराव करत होतो, त्यामुळे ते मला काही फारसं विशेष वाटलं नाही त्यावेळेस. पण मी सगळ्या गोष्टी, मग त्याच्यामध्ये कपडे म्हणा किंवा काय, हे साधारणतः 12-13 किलोच्या आसपास मी घेतलं आणि मग निघालो. मग तुम्ही प्रथम ओंकारेश्वरला गेला? हा, मी इथून प्रथम ओंकारेश्वरला गेलो. म्हणजे इथून आपल्या खंडवावरनं ओंकारेश्वर. ओंकारेश्वरला मग दसरा झाल्यानंतर लगेचच, म्हणजे 2 तारखेला दसरा संपला आणि 5 तारखेला मी निघालो. आणि 6 तारखेला मग पहिल्यांदा मानधाता परिक्रमा केली ओंकारेश्वरला. ती परिक्रमा केली पूर्णपणे 7-8 किलोमीटरची. आणि त्याच्यानंतर मग हे काय म्हणतात त्याला, कुमारी पूजन केलं तिथं. तिथे कन्यापूजन केलं. तिथे हे आहेत अनिलदास महाराज म्हणून आहेत, त्यांच्यातर्फे मी सगळं केलं. त्याच्यानंतर संकल्पही त्यांच्याकडूनच घेतला. मग त्याची माहिती तुम्हाला कोणी दिली होती का? मला इथं दाऊद खानींनी माहिती दिली संपूर्ण, किंवा हे अशा अशा ठिकाणी तुम्ही जा, त्यांचा फोन नंबर वगैरे सगळं, म्हणजे इथूनच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मी सगळ्या गोष्टी सेट करून घेतलेल्या होत्या. त्यामुळे तिथे गेल्यानंतर मला काही, तिथे एकदा गजानन महाराजांच्या मठामध्ये मी पोहोचल्यानंतर मला तिथे फोन केलं की लगेच मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिळाल्या. त्यामुळे तो काही प्रश्न आला नाही मला कुठलाच. मग एकंदरीत परिक्रमेत तुमची दिनचर्या कशी होती? म्हणजे खर तर दिनचर्या असं, म्हणजे सकाळी पहाटे 4 वाजता उठायचं पहिले.
4 वाजता उठून आपले सगळे प्रातर्विधी आटपायचे. तिथे आश्रमामध्ये किंवा याच्यामध्ये जिथे मिळेल जागा त्या ठिकाणी मग जिथे हे असेल काय म्हणतात त्याला, बोरवेल असेल किंवा टाकीचं पाणी असेल किंवा नर्मदा मैया असेल, अशा ठिकाणी आंघोळ करायची की ज्या ठिकाणी थोडस गरम पाणी मिळेल किंवा हापश्यावर आंघोळ करायला लागायची. असे त्या ठिकाणी ते सगळं केल्यानंतर प्रातर्विधी आटोपलं की मग पूजा वगैरे अर्चा करायची. सकाळी उठून 6:15 समजा आश्रमातल्या लोकांनी आपल्याला चहा दिला, चहा प्रसादी म्हणा किंवा बालभोग म्हणा, या दोन्ही गोष्टी दिल्या तर उत्तमच. नाहीतर मग उजाडलं की आश्रमातून निघायचं, बाहेर पडायचं. म्हणजे साधारण तुम्ही 6-6:30 6:30च्या दरम्यान उजाडलं की साधारणतः मी बाहेर पडायचं. त्यावेळेस म्हणजे ऑक्टोबर महिना असल्यामुळे ऑक्टोबर महिन्यामध्ये साधारण उजेड सकाळी 5:15-6:00 पडून जातो, कारण उन्हाळ्याचे दिवस असतात. हिवाळ्यामध्ये जरा थोडासा 6:30-6:15 होतात, हे लवकर काही निघता येत नाही बाहेर. पण उजाडल्याशिवाय बाहेर पडायचं नाही आणि 4-4:30 शिवाय आपण थांबायचं नाही, म्हणजे त्याच्या पुढे आपल्याला जायचं नाही, हे मनाशी ठरवूनच ठेवलं होतं. म्हणजे अंधार पडायचा कुठल्याही आश्रमामध्ये अंधार पडण्याच्या आधीच तिथे जाऊन पोहोचायचं. म्हणजे ते आपण ठरवून ठेवायचं की आता 4 किलोमीटर वरती हा आश्रम आहे, मग आपण 1 तासाभरात 1.5 तासामध्ये आपण 4 किलोमीटर पोहोचू शकतो की नाही, हा एक अंदाज घ्यायचा आणि त्याप्रमाणे ते सुरुवात करायची. आणि मग बरोबर 4 वाजता 4:30 वाजता तिथे गेलं किंवा परत मग हातपाय धुणं किंवा आंघोळ करणं जे काय शक्य असेल ते. त्यानंतर तिथे परत पूजा, संध्याकाळची आरती करायची. आरती झाली की मग तोपर्यंत आश्रमवासी 7-7:15 पर्यंत जेवण तयार करायचे सगळे. काही ठिकाणी अगदी फार किरकोळ ठिकाणी मला असं झालं की बा आपल्याला आता स्वतःच्या हाताने करायला लागणार. पण आमच्याबरोबर काही महिला पण होत्या, काही माता भगिनी होत्या, त्या सगळं करायच्या. 2-3 ठिकाणीच हा प्रश्न आला, बाकी सगळीकडे आता आश्रमामध्ये सगळीकडे पुढे तुम्ही दोघांचे तुमच्या जवळजवळ बरेच ग्रुप तयार झाले. काय परिक्रमा करताना हे सगळे ग्रुप तयार होतातच. बरेचसे महाराष्ट्रातले जवळपास परिक्रमावासी 70 ते 80% लोक जे आहेत ते महाराष्ट्रातले असतात. पुणे, नाशिक, औरंगाबाद, पुणे, धुळे वगैरे ह्या साईड. आणि आश्रमात कुठे ना कुठे संध्याकाळी यांची भेट होतेच. जे काय आपल्या बरोबरचे 15-20 जण असतात ते कुठे ना कुठेतरी भेटतातच. कोणी थोडस पुढे असतं, कोणी मागे असतं, आपल्या आपल्या चालीप्रमाणे असतं. संध्याकाळी मात्र आश्रमात सगळेजण एकमेकांशी भेटतातच आणि बोलणं होतं, चालणं होतं, मग सगळ्या गप्पा होतात. दिवसभरात तुम्ही काय केलं, कुठे बालभोग घेतला, कसा घेतला, या सगळ्या गोष्टींची चर्चा होते. आणि मग पण खरं तसं सांगायला जायचं म्हटलं ना तर रस्त्याने जाताना मात्र आपण स्वतः एकटे असायला पाहिजे. कारण रस्त्याने जाताना ग्रुप बरोबर नाही जायचं. ग्रुप असला की मग ते गप्पा होतात, टप्पा होतात, मग त्याचा काही अर्थ नाही त्या गप्पांना. म्हणजे रस्त्याने जाताना तुम्ही एकटे जप करत जात? एकटे जप करायचा. नर्मदा मैयाचा पंचाक्षरी जप आहे तो म्हणायचा, तो मनातल्या मनामध्ये, आणि आपण आपलं आपलं चालत जायचं, त्याच्यापेक्षा दुसरं काही करायचं नाही. आणि जे लोक समजा आपल्या पुढचे लोक किंवा मागचे लोक जरा जास्त गप्पा मारत असतील तर त्यांनाही आपण सांगायला पाहिजे किंवा नका, तुम्ही गप्पा नका मारू, तुम्ही त्याच्यापेक्षा जप करा आणि मग चाला. आणि जप करता करता नर्मदा मैयाच्या काठाने तुम्ही गेलात ना तर तुम्ही केव्हा 10-12 किलोमीटर सकाळी पोहोचतात हे आपल्याला सुद्धा कळत नाही. म्हणजे इतक्या पटापट वेळ तो सकाळचा निघून जातो. अशा पद्धतीने आपण म्हणजे सकाळी 10-12 वाजता तुम्ही बालभोग घेणार, नंतर 1:30-1च्या दरम्यान कुठे भोजन प्रसाद? नाही, तसं नाही. मी साधारणतः सकाळी 6:30 निघालो ना की 9-9:30 वाजता कुठल्या तरी एखाद्या साधारण 4-5 किलोमीटरच्या अंतरावरती, 5-6 किलोमीटरच्या अंतरावरती कुठेतरी एखादं गाव लागतं की जिथे मग चहा आणि बालभोग मिळतं. मग कोणी ना कोणीतरी पोहे देतं, कोणी काय नमकीन देतं, कोणी काय देतं, अशा पद्धतीचा बालभोग आहे. कोणी खिचडी तयार करून देतं, असंही असतं. त्याच्यानंतर मग थोडस पुढे गेलो आपण, 10-12 किलोमीटर अजून पुढे गेलं की साधारण 11-11:30च्या दरम्यान कुठल्या तरी आश्रमामध्ये थांबायचं. म्हणजे त्या आश्रमातल्या लोकांना अंदाज येतो की अरे 11-11:30 वाजता आले, याचा अर्थ हे जेवणासाठी. कारण अगदी 1:30 वाजता तुम्ही पोहोचलात की त्याच्या पुढे ते जेवण तयार करणार आणि मग खूप उशीर होतो, मग पुढच्या आपल्या सगळ्या रुटीनच बिघडतं. मग त्याच्यापेक्षा 11-11:30 वाजता एखाद्या आश्रमात थांबायचं, त्यांना सांगायचं की आम्ही आसन इथे लावतोय, आम्हाला भोजन प्रसादी पाहिजे. मग ते म्हणतात बसा तुम्ही,
भोजन प्रसादी आमची एक अर्ध्या तासात 1 तासात तयार होते. हो. मग तो अर्ध्या 1 तासामध्ये मग 5च्या 10 होतात, 10चे 15 परिक्रमावासी होतात. मग ते हळूहळू वाढत तिथे येत जातं. जातात, वाढत जातात. मग त्या पद्धतीने त्यांनी ते जेवण तयार केलेलं असतं. त्यांना 1 तासभर लागतो. 12-12:15 वाजता आपण जेवण केलं की 1 तासभर आराम करायचं तिथे आणि 1-1:30च्या दरम्यान परत पुढे 5-10 किलोमीटर पुढे जायचं असेल तर त्या पद्धतीने जायचं. अच्छा. असा तो कार्यक्रम आणि असतो. मग भोजन प्रसादी झाल्यानंतर तुम्ही पुढच्या विश्रामाच्या ठिकाणापर्यंत चालत राहता. हा, चालत राहायचं. मध्ये एका रस्त्यात एक 5-10 मिनिटं विश्राम. हा, विश्रांती म्हणजे साधारणतः 3 ते 4 किलोमीटर वरती थोडीशी विश्रांती घ्यायची. असंच कोणी ना कोणी भेटतात. म्हणजे कारवाले सुद्धा असतात की ज्यांच्याकडे जे बालभोग द्यायला काहीतरी येतात, काहीतरी देतात, चहा देतात, काही ना काहीतरी देतच असतात. आणि मग त्यामुळे तिथे थोडी विश्रांती त्या निमित्ताने आपण असं थोडी करत 15-20 मिनिटं विश्रांती घ्यायची आणि पुढचा आपण टप्पा पुढे चालायचं. गाठायचा. बरोबर. अशा पद्धतीने पुढे पूर्ण दिवसभराचा कार्यक्रम हा अशा पद्धतीने होतो. तुम्ही मग शूलपाणी जंगलातनच गेलात? हो, पूर्ण शूलपाणी. म्हणजे ते तर माझं फार मोठं अट्रॅक्शन होतं. म्हणजे शूलपाणी जंगलातून आपल्याला प्रवास करायचाच कुठल्याही परिस्थितीमध्ये, पहिल्यापासून मी ठरवलेलंच होतं आणि पायी परिक्रमा पूर्ण करायची. आणि त्या पद्धतीने मी शूलपाणी जंगलातून गेलो आणि मला कुठेही त्रास देत आला, कुठेच नाही. किंवा शूलपाणी जंगलामध्ये कुठे रस्ता मी हरवलाय किंवा चुकलोय किंवा काय. कारण ठिकठिकाणी आता इतके छान बोर्ड लावलेले आहेत सगळ्यांनी, किंवा बोर्ड नसले तर त्या ठिकाणी लाल रंगाचे झेंडे लावलेले आहेत त्या रस्त्याने, किंवा हे दोन्ही गोष्टी नसल्या तर तिथे कोणी ना कोणीतरी असतंच की जो मार्ग दाखवायला असतात. कारण तिथले आदिवासी लोक इतके आता चांगले झालेले आहेत. म्हणजे लखनगिरी महाराजांची एक कौतुक असं आहे की तिथे त्यांनी खूप चांगल्या प्रमाणामध्ये त्यांनी स्वतःचं कार्य केलेलं आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि आम्हाला कधीच कुठे प्रॉब्लेम आला नाही की म्हणजे मी आता जे अडकर किंवा यांचं जे नाव घेतो दाऊद खानींचं, ते जवळपास 15 वर्षापूर्वी जाऊन आलेले आहेत. त्यावेळेस ती परिस्थिती होती 15-20 वर्षापूर्वी, किंवा तिथे लुटालूट होती किंवा नीट व्यवस्थित जेवण मिळायचं नाही किंवा माहिती मिळायची नाही, काही नाही. परंतु आता 15-20 वर्षामध्ये खूप गोष्टी बदललेल्या आहेत आणि तिथे सगळेजण आपले बरोबर व्यवस्थित आपल्याला मार्गदर्शन करत असतात. लहान लहान मुलं आपल्या जवळ येतात, ते सांगत, बाबाजी इधर से मत जाओ, उधर से जाओ, इधर से मत आओ, उधर से जाओ, आप रस्ता गलत कर रहे, आप इधर से जाओ. हे सगळं ते बरोबर सांगतात आपल्याला आणि आपण निश्चित स्थानापर्यंत आपण व्यवस्थित पोहोचतो. म्हणजे शूलपाणी जंगलात तसा तुम्हाला काही त्रास झाला नाही? कुठलाच नाही. म्हणजे कुठलाच रात्री विश्रांतीच्या वेळेला? हो, काय झालं, शूलपाणी जंगलामध्ये जाताना आम्ही एकतर पहाटे 6-6:15 निघालो. त्यावेळेस अंधार होताच म्हणजे शूलपाणी जंगलामध्ये, कारण सगळी झाडी खूप आहेत त्या ठिकाणी. तर त्या झाडीमधूनच आम्ही, बॅटरी वगैरे आमच्याकडे होते, टॉर्च होते आमच्याकडे, त्यामुळे तो काही प्रश्न आला नाही. पण थोडस वरती गेल्यानंतर लक्षात आलं की अरे आपण जरा थोडस उशिरा निघाला पाहिजे होतं, कारण अंधार जो आहे तो थोडासा हे झालेला आहे. मग ते हळूहळू तिथे तासभर आराम केला आम्ही एका ठिकाणी. कारण काय होत होतं की शूलपाणी जंगलात शिरण्याच्या आधी आम्हाला सगळ्यांना ही गोष्ट कळून चुकली होती, शूलपाणी जंगलामध्ये कुठेही आपल्याला खायला मिळणार नाही. एक साधारणतः 4-5 किलोमीटरचं अंतर जर कधी आपल्याला पार करायचं असेल तर पाणी मिळणार नाही किंवा खायला पण मिळणार नाही. म्हणून मग काही तिथे हॉटेल असतात, तिथून काही ना काहीतरी घेऊन ठेवायचं आपल्या जवळ. पाण्याची बाटली भरून घ्यायची, आपला कमंडूलो असतो ते भरलेलाच असतो. असं करून मग आपण निघायचं. पण शूलपाणी जंगलामध्ये सगळी पायवाट आणि खूप कठीण, म्हणजे चढ वगैरे खूप आहे, उतार खूप आहे. एकदा तर आम्ही शूलपाणी जंगलामध्ये उतारावरती आम्ही अक्षरशः म्हणजे लोटांगणच घातलं होतं, इतका असा उतारतो जबरदस्त. आणि पण एवढं सगळं दिव्य करून आम्ही लखनगिरी महाराजांच्या आश्रमात व्यवस्थित पोहोचलो. महाराजांची भेट झाली का? नाही, महाराजांची भेट नाही झाली, त्यावेळेस ते नेमके नव्हते महाराज. पण एक दिवस आम्ही तिथे राहिलो आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी महाराज येणार होते, पण आम्ही सकाळी तिथे निघालो भेट न घेता. नाही तर खरं आमची खूप इच्छा होती त्यांना भेटायची, त्यांच्याशी बोलायची. आणि पण 2 दिवसाचा मुक्काम तिथे करणंही जरा अवघड होतं, कारण तिथे इतके परिक्रमावासी जमतात ना की त्या आश्रमात जरा म्हणजे स्वयंपाक करणं किंवा भोजन प्रसाद तयार करणं किंवा तिथे राहणं, हे प्रकार खूप कठीण असतात. म्हणून लवकरात लवकर जशी जागा मोकळी होईल तसं त्या पद्धतीने मागचे त्यांना व्यवस्थित जागा मिळाली पाहिजे.
ह्या दृष्टीने मग हम्म. तुम्ही बरोबर काही पैसे ठेवले होते का? हा, पैसे साधारणतः 1,000-1,500 रुपयाच्या आसपास ठेवले होते. याच्यापेक्षा जास्त काही ठेवण्याची आवश्यक काय होतं की आपल्याला रस्त्याने जाताना आपल्याला भरपूर पैसे मिळत असतात. हो. कारण कोणी 10 रुपये देतं, कोणी 20 रुपये देतं, कोणी 100 रुपये देतं, किंवा हमारा भोग लगा दो, ओंकारेश्वर आप जा रहे, आप नर्मदा मैया का परिक्रमा वासी है, हमारा भोग लगा दो, असं करून माझ्याकडे जवळपास 750 ते 800 रुपये संपूर्ण परिक्रमेत जमले. मग त्याच्यातले माझे थोडे टाकून मग मी ओंकारेश्वरच्या मंदिरामध्ये ते सगळे दानपेटीमध्ये मी टाकले. अशा पद्धतीने ते सगळं. आणि तिथे सगळं सकाळपासून म्हणजे चहा प्रसादीपासून तर तुम्हाला भोजन प्रसादीपर्यंत राहण्यापर्यंत सगळ्या गोष्टी विनामूल्य असतात. त्यामुळे तिथे काही कुठे आपल्याला खर्च करायला लागत नाही किंवा काही नाही. अगदीच किंवा आपल्याला वाटतं की जर कधी एखादा आश्रम खूप लांब आहे आणि आपल्याला भूक लागली आहे, मग चणे फुटाणे म्हणा, दाणे म्हणा, किंवा कुठेतरी काहीतरी असं घेण्यासाठी 10-20 रुपये आपल्याला लागतात. याच्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी कुठेच लागत नाही खर्च करायला. तुम्हाला मग सागर पार करताना काही थांबायला लागलं का लगेच तुमची सोय झाली? सागर पार करताना आम्हाला थांबायला म्हणजे 1 तास 2 तास तरी थांबायला लागतं तिथे. कारण असं पटकन होत नाही. आपण बिमलेश्वरला भरती येऊस तर थांबायला, भरती येईपर्यंत आम्हाला थांबायला लागलं. पण ते 1-2 तासच, म्हणजे याच्यापेक्षा जास्त नाही. म्हणजे आम्ही 11-11:30 वाजता आम्ही तिथे समुद्राच्या काठापाशी तिथे जिथे त्यांनी तो हे ठेवलेला होता की जिथे थांबायचं म्हणून, की जिथनं होडीमध्ये बसायचं, असं तिथे त्यांनी छान जागा केलेली आहे तिथे लोकांना बसायला वगैरे. तर तिथे आम्ही जाऊन पोहोचलो. साधारणतः 1.5-2 तास आम्हाला तिथे थांबायला लागला. भरती सुरू झाली आणि मग आम्ही म्हणजे निघालो. मग तुम्ही तिथे मुक्कामाला राहिलाच नाही? नाही, तिथे बिमलेश्वरला मुक्कामाला नाही राहिलो. म्हणजे तुम्ही पोहोचल्यानंतर लगेच सकाळी आम्ही काय झालं, आम्ही 8 किलोमीटर आधी हनुमान टिकरीला आम्ही राहिला होतो. तिथनं 8च किलोमीटर बिमलेश्वर आहे, 8-9 किलोमीटर. सकाळी आम्ही 6ला निघालो आणि 7:30-8 वाजेपर्यंत आम्ही बिमलेश्वरला पोहोचलो तिथे लगेच. आणि तिथे थोडस थांबलो. 10-10:30 वाजता तिथे ते तिकीट विक्री सुरू होते त्यांची. तिकीट विक्री सुरू झाले की तिथे आम्ही घेतलं तिकीट. तिथे लगेच त्यांचं ते भोजन प्रसादी पण असते. भोजन प्रसादी घेतली. 12-12:30 वाजता आम्ही चालत आम्ही त्या याच्यामध्ये गेलो. मग साधारण तुम्ही 6-7 पर्यंत मिठी तलाईपर्यंत पोहोचला असाल? हा, संध्याकाळी 7 वाजता आम्हाला 6-6:30 वाजले मिठी तलाईला पोहोचायला. कारण 4 तास तर किमान लागतातच होडीने आम्हाला जायला. मिठी तलाईची मग ती विहीर बघितली का तुम्ही? हो, मिठी तलाईला विहीर बघितली. त्याच आश्रमात तुम्ही? त्याच आश्रमात आम्ही तिथे राहिलो. जवळच आहे, म्हणजे खूप काय 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावर आश्रम. त्या आश्रमामध्ये आम्ही छान व्यवस्था केली होती त्यांनी. ते व्यवस्था आम्ही जवळपास नाही म्हटलं तरी 30-40 लोक जवळपास होतो. आणि तिथे राहिलो आणि मग 1 दिवस तिथे मुक्काम केला आणि मग पुढे मिठी तलाईवर भरोजकडे. भरूचवरून पुढे मग नेमावरनं महेश्वर, या सगळ्या गोष्टी अशा थोड्या अंतराने आम्ही करत गेलो. मग त्याच्यात तुम्हाला कोणी साधू संत वगैरे असे कोणी भेटले का? आम्हाला खरं सांगायचं म्हणजे 3-4 ठिकाणी आम्हाला साधू संत असे भेटले की एक म्हणजे आम्ही याला कुठे लखनगिरी महाराजांचं तर तुम्हाला सांगितलं. ते भेटले नाही प्रत्यक्ष, पण आम्हाला त्यांचं कार्य खूपच आम्हाला माहिती होतं. त्यामुळे आम्ही तिथं लखनगिरी महाराजांच्या इथे गेलेलोच होतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जातानाच म्हणजे कुठून हे काय म्हणतात त्याला, अंकलेश्वरला जाताना आम्हाला रस्त्यामध्येच आम्हाला चालत असताना दादागुरु महाराज भेटले तिथे. म्हणजे त्यांची कार होती, कार पंक्चर झालेली होती. ते कारचं पंक्चर काढण्यासाठी म्हणून ते तिथे थांबले आणि योगायोगाने आम्ही तिथे पोहोचलो. आम्ही 3-4 जण होतो तिथे. त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो आणि दादागुरु महाराजांना भेटल्याबरोबर आम्हाला खूप आनंद झाला तिथे. म्हणजे पहिल्यांदाच आम्ही त्यांना भेटत होतो. आणि मग त्यांनी आमची आस्थेने चौकशी केली, कारण तेही परिक्रमा पुढच्या महिन्यातच ते 3 नोव्हेंबर पासून ते परिक्रमा करणार होते. आणि आम्ही साधारण त्यांना ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात त्यांना आम्ही भेटलो होतो. तर त्यांनी आम्हाला सगळं परिक्रमेचे नियम वगैरे सगळे समजून सांगितले, कशा पद्धतीने जायचं, कशा पद्धतीने राहायचं.
त्यानंतर त्यांनी आम्हाला सफरचंद म्हणजे फळं वगैरे खूप छान त्यांनी दिलं, मार्गदर्शन केलं. आणि त्यांनी एकच गोष्ट महत्वाची त्यांनी अशी सांगितली की आपली वाणी चांगली पाहिजे, आपलं बोलणं चांगलं पाहिजे, म्हणजे त्याच्यावरती तुम्ही सगळ्या पूर्ण परिक्रमा तुम्ही व्यवस्थित करू शकाल, इतकं त्यांनी ते व्यवस्थित सांगितलं. दादा जवळपास तास दीड तास आम्ही त्यांच्या बरोबर होतो, दादा गुरु महाराजांच्या बरोबर. त्यानंतर आम्हाला एक याचे काय म्हणतात गोवर्धनचे एक प्रकाशनन गिरी महाराज म्हणून होते, तर ते भेटले. त्यांनी मला खूप मदत केली, म्हणजे खूप चालण्याच्या बाबतीत पुढे 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 जाताना ज्यावेळेस माझा पाय हा दुखायचा ना, त्यांनी मला चालण्याची मदत त्यांनी खूप केली. आणि एक वेळ अशी आली होती मला गरुडेश्वरला की आता नाही, आता थांबायला पाहिजे आपण इतकं डायरेक्ट बसने निघून जाऊ. त्यांनी मला सांगितलं, समजावून सांगितलं त्यांनी. त्यानंतर त्या गरुडेश्वर मधले जे महाराज होते आश्रमातले, त्यांनी देखील मला या गोष्टी समजून सांगितल्या की हे बघा, हिम्मत नाही हारना है, 5 किलोमीटर चलो, 6 किलोमीटर चलो, 10 किलोमीटर चलो, लेकिन चलो. पुढे पुढे चालायला पाहिजे. 2 किलोमीटर चला, 2 दिवस आराम करा, मग परत चला. असं करून करून त्यांनी मला ब्रेन वॉशिंग खूप केलं त्यांनी माझं, आणि त्या पद्धतीने मी पुढे जात गेलो. ते एक मला खूप चांगल्या गोष्टी त्यांनी. कार्तिकेय महादेव मंदिरामध्ये मी गरुडेश्वरला उतरलो होतो, तर तिथल्या महाराजांनी मला तिथं हे पाय चोळून देणं, मसाज करून देणं, औषधं देणं, इंजेक्शन देणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतः त्यांनी जातीनिशी डॉक्टरला बोलवून सगळ्या गोष्टी मला केल्या. ते एक फार महत्वाचं गोष्ट होती त्याबद्दल. असे काही काही लोक खूप छान भेटले. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे भालोदला प्रतापे महाराज. म्हणजे ती माझी फार मोठी इच्छा होती की प्रतापे महाराजांना भेटायचंच कुठल्याही परिस्थितीमध्ये, आणि त्यांची भेट झाली. आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवल्यानंतर मला खूप बरं वाटलं त्या गोष्टी. तर असे खूप छान लोक मला परिक्रमेमध्ये भेटले. म्हणजे मध्ये तुम्हाला एकदा वाटत होतं की आता पुरे झालं, परत जावं, पण तिथल्या लोकांनी आणि परिस्थितीने तुम्हाला हिंमत देऊन खूप खूप पुढे. काय झालं की शुलपाणी आणि माथासर ह्या दोन, आता शुलपाणीमधून आम्ही बाहेर पडलो तोपर्यंत तुम्हाला काही वाटलं नाही, पण माथासर म्हणजे खूप उंच उंच सखल उंच, खूप खूप मोठा आहे. तर त्यामुळे तिथपर्यंतही गेल्यानंतर मला काही फारसं वाटलं नाही. पण नंतर पुढे मी मोरयाला गेलो, म्हणजे गरुडेश्वरच्या अलीकडे, आणि मग हा पाय दुखायला लागला माझा. डाव्या पायाचं पाऊल हे मला दुखायला लागलं, आणि ते थोडस सुजलं पण होतं. आणि माझ्या बरोबरचे जे भागडे म्हणून होते माझे मित्र, त्यांचं पण पाऊल, डाव्या पायाचंच पाऊल सुजलेलं होतं. आम्ही दोघांनी मग मोरायाच्या आश्रमामध्ये तिथे एक दिवस आराम केला, मुक्काम केला, आणि मग पुढे निघालो. दुसऱ्या दिवशी पुढे निघालो तर पाय जरा जास्तच सुजलेला होता. मग गरुडेश्वरला आलो. तिथनं तरी 20-25 किलोमीटरवर गरुडेश्वर आहे तिथून मोरायावरनं. तिथे आलो, तिथे राहिलो 2-3 दिवस. तिथे आम्हाला त्यांनी सगळं केलं की तुम्हाला इंजेक्शन, डॉक्टरना बोलवून इंजेक्शन दिलं, चोळून घेतला पाय, मसाज करून घेतला, सगळं करून घेतलं, परंतु त्याच्यातनं काहीही निष्पन्न झाला नाही. डॉक्टरांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की तुम्हाला आराम करण्याची गरज आहे, याच्याने आम्ही तुम्हाला पेन किलर देऊ, इंजेक्शन देऊ, सगळ्या गोष्टी देऊ, पण त्याचा काहीच उपयोग होणार नाही. थोडा वेळ बरं वाटेल, अर्धा तास 1 तास बरं वाटेल, आणि तुम्हाला तोच त्रास सुरू होईल. तर तुम्ही 10-15 दिवस आराम करायला पाहिजे. मग पंचायत आली, म्हटलं आता काय करावं बाबा, 10-15 दिवस आराम करायचं म्हणजे 200-250 किलोमीटर मागे गेलो या सगळ्या गोष्टी करायच्या. आमची पहिली चूक त्या ठिकाणी अशी झाली ना की निघताना की आम्ही ठरवून ठेवलं होतं किंवा 15-20 किलोमीटर पेक्षा जास्त जायचं हे आम्ही ठरवून ठेवलं होतं दोघांनी पण. परंतु का कोणास ठाऊक सुरुवातीला आम्ही 30-30, 35-35 किलोमीटर चालायला गेलो, आणि माथासरच्या पुढे मग गरुडेश्वर पर्यंत आम्ही 30-35 किलोमीटरने आम्ही गेलो रोजचं. आणि ते जरा जास्त झालं, म्हणजे खरं तर उलट करायला पाहिजे होतं की सुरुवातीला आम्ही 15-20 किलोमीटर जाऊन हळूहळू ते वाढवायला पाहिजे होतं, परंतु ते आमचं चुकलं. आम्ही ते काही कारणास्तव आम्ही ते 30-35 किलोमीटर, कारण आमच्या बरोबरचे लोक सकाळी उठून लवकर निघून जायचे, आम्हाला ते मनापासून दडपण यायला लागायचं किंवा सगळे लोक निघून जात आहेत पुढे, आपण कसं काय मागे राहायचं, म्हणून आम्ही पण त्यांच्या बरोबर. पण ते नंतर आम्हाला कळलं की हे आपली फार मोठी चूक झाली.
म्हणून मी आत्ताच्याही लोकांना मी असं सांगू इच्छितो की कोणाच्याही भरोश्यावरती जाऊ नका. आपल्याला स्वतःला जितकं झेपेल, जितकं आपल्याला चालता येईल, किंवा हा 50 किलोमीटर जातोय म्हणून आपण त्याच्याबरोबर 40 किलोमीटर जावं, तर असं काहीही करायचं नसतं. आपल्याला जेवढं झेपेल 15-20 किलोमीटर, 15-20 किलोमीटर, भले 4 महिन्याच्या ऐवजी 5 महिने लागू दे, 5 महिन्याच्या ऐवजी 5.5 महिने लागू दे, हरकत नाही, परंतु आपण आपल्या पद्धतीने जायला पाहिजे. तर ती चूक आम्ही केली आणि गरुडेश्वरला मला त्याचा खूप त्रास झाला. आणि त्याच्यानंतर मग मात्र तरी सुद्धा मी जवळपास 2-2.5 किलोमीटर मी या लंगडत्या पायानेच मी परिक्रमा पूर्ण केली. मध्ये साधारणतः 300-400 किलोमीटर मी जवळपास थोडंसं, म्हणजे आता 10 किलोमीटर जायचं पायी, त्यानंतर 5 किलोमीटर पुढे बसने जायचं म्हणा, किंवा सपोर्ट काहीतरी जे काय असेल तो मोटरसायकल म्हणा किंवा स्कूटर म्हणा, अशा पद्धतीने 300-400 किलोमीटर मी केलं. त्याला काही पर्यायच नव्हता, कारण माझं मी पाय असा टेकवला की तो फार दुखायचा, म्हणजे काहीच त्याला पर्याय नव्हता माझ्यासमोर. मग 2 दिवस नेमावरला आराम केला, 2 दिवस महेश्वरला आराम केला, 2 दिवस गरुडेश्वरला आराम केला. असं करत करत मी तो हळूहळू थोडंसं कमी होत गेलं आणि मग मी पुढे व्यवस्थित पुढे केलं. आता असं म्हणतात की आपल्याला तिथे काही खायची इच्छा झाली तर मैया ती इच्छा पूर्ण करते, असं काही तुम्हाला अनुभव? हो, तो फार मोठे अनुभव आहेत मला. म्हणजे आपलं हे संपलं, काय म्हणतात त्याला, शूलपाणी संपल्यानंतर आम्ही याला माथासरला जायला निघालो. आता माथासर जरा लांब आहे. शूलपाणी संपल्यानंतर तुमचं महाराष्ट्र भालवत म्हणा किंवा तुमचं नंदुरबार म्हणा, इथनं जरा थोडस लांब आहे. ते कुठेही आपण प्रयत्न केला तरी ते लांब असल्यामुळे मध्ये मध्ये आम्हाला साधारणतः दुपारी 1-1:30च्या सुमारास आम्हाला खूप भूक लागली, खूप म्हणजे खूपच भूक लागली. आता करायचं काय, बरं रस्त्याने कुठे त्या एरियामध्ये कुठेच दुकानं नाही, काहीच नव्हतं. म्हटलं आता का नुसतंच पाणी प्यायचं आणि जवळ काय असेल तर तेवढं तेही संपायला आलेलं होतं. आता करायचं काय, मग एका शेतामध्ये रस्त्यानेच एक शेत लागलं, त्या शेतामध्ये एक छोटस घर होतं. त्या घरामध्ये आम्ही थोडस बाहेर बसलो विश्रांतीसाठी. तिथे ती मुलगी होती, म्हणजे नुकतंच लग्न झालेली मुलगी, ज्याला आपण म्हणतो 20, 22, 25 वर्षाच्या आसपासची, अशी ती मुलगी होती. तिला विचारलं आम्ही 3-4 जण होतो. मी तिला विचारलं की माताजी कोई भोजन प्रसादी मिलेगा क्या, कोई आपका इंतजाम हो सकता है क्या? तो म्हणे हाँ महाराज बैठिए, मैं अभी अभी लाती हूँ. तिने तिच्या घरात घेतलं, आम्ही गेलो लगेच. म्हणजे इतकी प्रचंड भूक लागलेली होती आम्हाला की समोर जे दिसेल ते खायचं, एवढंच फक्त आम्हाला माहिती होतं. ती लगेच गेली आतमध्ये, ती मुलगी, आणि ती लगेच भाकरी, लगेच ताटबीट मांडून पाणी वगैरे देऊन भाकरी घेऊन आली. आणि लगेच तिने भेंडीची भाजी, पातळ म्हणजे ताक लावलेली भेंडीची भाजी, ती अशी छान पातळ भाजी तिने आणली, इतकी सुंदर की त्यावेळेस आम्ही भाकरी आणि ती भाजी अक्षरशः 1.5 भाकरी, आम्ही 2-2 भाकरी आम्ही त्या खाल्ल्या सगळ्यांनी, 3-4 मिळून. आणि सगळं जेवण झाल्यानंतर आम्ही तिला विचारलं की ये आपने कैसे किया इतने जल्दी, 10 मिनट में आपने इतने कैसे बनाया? आपण बोले महाराज मुझे आज मालूम नहीं, लेकिन आज सुबह से ही मैंने ज्यादा ही खाना बनाया. हम दोनों ही रहते हैं यहाँ पे, मैं और मेरे पति, हम दोनों ही यहाँ पे रहते. हम आराम से 2 भाकरी वगैरे ऐसे ही करते, इतना ज्यादा खाना नहीं बनाते. आणि तिने खरोखरच त्या दिवशी तिला काय झालं काय नाही, नर्मदा मैया ने हमको क्या समझाया, क्या बताया मालूम नहीं, लेकिन हमने इतना सारा खाना बनाया कि आप आके आप सबको खाना देने का अच्छा ये हुआ. आणि अशा पद्धतीने ते आम्हाला जेवण त्या ठिकाणी मिळालं. म्हणजे इतकी ती नर्मदा मैयाची आमच्यावरती कृपा झाली. आणि आम्ही शांतपणे तिथे 1 तासभर आराम केला आणि मग आम्ही पुढे गेलो. असे अनेक प्रसंग आमच्या बाबतीमध्ये घडले की असं आता आपल्याला कुठेतरी आता विश्रांती करायला पाहिजे, आपल्याला कुठेतरी थांबायला पाहिजे. पण ऊन तर खूप आहे, कारण ऑक्टोबर महिन्यामध्ये ऊन खूप असतं. आणि माथासर पासून जाताना कुठेही झाडं लागत नाही किंवा काही लागत नाही, उन्हामध्ये चालत राहायचं. अशा ठिकाणी कुठेतरी घराचा आडोसा, अशा ठिकाणी बरोबर नर्मदा मैया त्या ठिकाणी तो आडोसा देते आणि आपल्याला ते थांबायला लागतं. असे अनेक प्रसंग आम्हाला ते घडले. पुणे शूलपाणी जंगलामध्ये तर असे प्रसंग घडले ना की
की काही काही ठिकाणी तर आम्हाला म्हणजे रस्ते सापडले नाही. म्हणजे एका ठिकाणी इकडनं डाव्या हाताने रस्ता जातोय, उजव्या दोन हाताने रस्ता जातोय, सरळ जातोय. आता नेमकं जावं तरी कुठल्या हाताने, कारण तिथे झेंडे पण लावलेले नसावे आणि बोर्ड पण नसतात. पटकन कोणीतरी मुलगी येते आणि ती सांगते, महाराज ये बाजू से जावा, ये बाजू से जावा, आणि बरोबर रस्ता त्या बाजूने आपल्याला सापडतो. असे अनेक प्रसंग आपल्याला मिळतात आणि ते नर्मदा मैया त्या रूपाने सगळे समोर येतातच कुठल्याही परिस्थितीमध्ये. म्हणजे तुम्हाला कधी अडचण आली की मैया प्रत्येकासाठी मदतीला येतच असते. अगदी अगदी अगदी. आपण नुसता धावा जरी केला ना, तिथे एक मात्र तुम्हाला सांगतो की तिथे नर्मदे हर हा एक परवलीचा शब्द आहे. हा पंचाक्षरी. तुम्हाला काही हवं असेल नर्मदे हर म्हणा, तुम्हाला काही रस्ता जाणून घ्यायचा असेल नर्मदे हर म्हणा, तुम्हाला काही नको असेल किंवा अभी अभी चाय हुआ, अभी चाय नाही, 5-10 मिनिट पहिले ही चाय हुआ, असं जर काही म्हणायचं तर नुसतं नर्मदे हर करून हात जोडले तरी त्याला समोर त्याला कळतं की अरे इनका चाय प्रसादी हो गया, चला पुढे. म्हणजे नर्मदे हर हा परवलीचा शब्द तुम्हाला इतका ठाई ठाई असतो की तुमच्या मनामध्ये की तुम्ही पूर्ण नर्मदामय होऊन गेलेले असतात त्या ठिकाणी. इतकं ते नर्मदामय्याचं रूप आपल्या डोळ्यासमोर कायमस्वरूपी 24 तास, सकाळ दुपार संध्याकाळ, पहाटे 4 वाजता उठलं तरी नर्मदे हर, रात्री झोपताना सुद्धा नर्मदे हर, अशा पद्धतीने ते असतं. मग आणखीन विशेष असं काही तुम्हाला अनुभव आलेला सांगता येईल? विशेष अनुभव मला चांगले पण आले आणि वाईट पण आले, खरं सांगायचं. पहिले मी तुम्हाला वाईट अनुभव सांगतो. एक अनुभव म्हणजे असा झाला, एकच अनुभव येतो. आता आपण पुण्यातच आहोत म्हटल्यानंतर पुण्यातलंच एक साधारणतः 35-40 वर्षाचा मुलगा असेल, म्हणजे नुकतं त्याचं लग्न झालेलं होतं आणि त्याला एक बाळ पण होतं, मूल पण होतं एक त्याला. तर तो आम्हाला भालोदला भेटला. तर ते प्रतापे महाराजांच्या, म्हणजे तो आधी पोहोचलेला होता, नंतर आम्ही तिथे पोहोचलो. तिथे गेल्यानंतर आमची ओळख झाली. काय बाबा तू कसा आहेस, काय कुठनं आलास, काय नाही, हे सगळे ओळख. आम्ही नवीन कोणी भेटलं की आपण एकमेकांची चौकशी करतो, तशा पद्धतीने त्याची चौकशी केली. आता तो मुलगा जो आहे तो चांगला धिप्पाड मुलगा चांगला आहे. तो म्हणाला किंवा नाही म्हणे, मला खूप अध्यात्माची खूप आवड आहे, असं आहे तसं आहे. मग ते एक एक प्रसंग तो मला इथे असा दृष्टांत झाला, तिथे तसा दृष्टांत झाला, इथे दत्त महाराजांचा दृष्टांत झाला, वगैरे 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 अनेक गोष्टी सांगायला सुरुवात त्याने केली. ते आम्हाला काही पटलं नाही. म्हणजे ते एक लक्षात आलं की हा काहीतरी बाता मारतोय व काहीतरी सांगतोय आपल्याला. तिथे आम्ही एक दिवस राहिलो होतो प्रतापे महाराजांच्या इथे. आणि तिथं मग त्या रात्रीच्या वेळेस 2 वाजता उठून तो आपला मैयाच्या काठावरती जायचा, तिथे बसून राहायचा. असं त्याने बऱ्याच दिवसभरामध्ये आमच्या ते लक्षात आलं की याचं काहीतरी, हा माणूस हा चुकतोय काहीतरी. मग त्याला हळूहळू मी बोलतं केलं की बाबा तू काय कसं नाही म्हणे, मला तर अजिबात इच्छा होत नाहीये, मला परिक्रमा करायचीच नाहीये, मला हे करायचं नाही, मला ते करायचं नाही, मला घरी जावं असं वाटतंय, अर्ध्यातून मला परत जावं असं. आम्ही त्याला खूप समजून सांगितलं, सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या. हळूचकन त्याच्या नकळत त्याच्या मोबाईल मधनं त्याच्या आईचा घरचा नंबर तो बोलायचा, आईशी बोलायचा तो व्यवस्थित. बायकोशी किंवा कोणाशी कधी बोलायचं नाही, पण आईशी तो जास्त बोलायचा. म्हणून त्याच्या आईचा नंबर आम्ही काढून घेतला त्याच्या मोबाईल मधनं. पुढे आम्ही ज्यावेळेस प्रतापे महाराजांना कडून आम्ही थोडस पुढे गेलो, भालोदला पुढच्या गावाला, गरुडेश्वर पर्यंत आलो. आणि गरुडेश्वरला मात्र आल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हा काहीतरी चुकीचं गोष्टी करतोय, आत्महत्येच्या दृष्टीने त्याचा विचार आहे असं आम्हाला ते जाणवायला लागलं. कारण त्याच्या बोलण्यातून, त्याच्या ह्याच्यातनं हा नाही तर नक्की काहीतरी याचा कर्जबाजारी झालेला आहे किंवा काहीतरी झालेलं आहे. मग शेवटी आम्ही त्याच्या आईला त्याच्या न कळत फोन केला. मग त्याच्या आईने सांगितलं की म्हणे हा खूप कर्जबाजारी झालेला आहे, याने राहतं घर बंगला वगैरे सगळा पुण्यातला विकून टाकलेला आहे, बावधनला राहायचा तो, आणि घरच्यांना सगळ्यांना त्रास देतो, आणि कर्ज झाल्यामुळे तो परिक्रमाला त्या ठिकाणी तिथे जातोय. तर त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही असं करा, त्याला त्याच्या आईंना सांगितलं की बाबा तुम्ही आजारी असल्याचं त्याला सांगा, किंवा मी खूप आजारी आहे आणि तुला कुठल्याही परिस्थितीत मला भेटायला आहे. कारण त्याचे आत्महत्येचे विचार आहेत. कारण तो 2-3 ठिकाणी आम्हाला तो त्या
नदीकाठाशी किंवा कुठे असं अशा ठिकाणी जायचा तो की ज्या ठिकाणी माणूस आत्महत्याचे प्रवृत्तच होईल अशा पद्धतीच्या ठिकाणीच तो जायचा नाही. आणि त्याचे विचारच त्या पद्धतीचे होते की कर्जबाजारी झाल्यामुळे. तर त्याच्या आईला आम्ही सांगितलं की बा त्याला तुम्ही ताबडतोब घरी बोलवून घ्या, कारण त्याचे काही विचार ठीक नाहीये. त्याच्या आईने त्याला नंतर 2 दिवसानंतर त्याला फोन करून सांगितलं की बा माझं वजन खूप कमी झालेलं आहे आणि माझं वजन जवळपास 30-35 किलो वजन कमी झालंय, तू ताबडतोब घरी आहे. आणि मग त्या दिवशी त्याने मग तो घरचा रस्ता पकडला. मग त्याच्या आईचा दुसऱ्या दिवशी आम्हाला फोन आला की तो आता घरी आलाय व्यवस्थित. तर हा एक वाईट प्रसंग आम्हाला, म्हणजे असे नवसे गवसे असे खूप जण परिक्रमामध्ये आम्हाला आढळतात की 50% लोक खूप चांगली असतात की ज्यांना खरोखरच मनापासून त्यांना परिक्रमा करायची असते, ज्यांना नर्मदा मातेविषयी त्यांना खूप चांगली जाणीव असते, हे असतं. पण काही लोक असे असतात की नुसतं आपला वेळ घालवायचा आहे, आपल्याला नुसतं चालायचंय, फुकट चहा फुकट हे सगळ्या गोष्टी असतात असं म्हणू नये आपण, परंतु असे अनेक जण आम्हाला भेटले होते किंवा नुसतं चालायचं त्यांना, बाकी काही विषय प्रेम वगैरे काही असं बस वेळ काढायचा आहे आपल्या समाजापासून दूर जायचंय अशा पद्धतीचे पण लोक असतात. हा एकच वाईट अनुभव आम्हाला त्यामध्ये आला. दुसरा एक वाईट अनुभव तसा आला म्हणजे तो आश्रमाच्या विषयी. काय झालं की हे ट्रॅव्हल कंपनीचे जे लोक असतात ना, हे येतात खूप, कारण एका गाडीमध्ये 50-60 लोक असतात ट्रॅव्हल कंपनीचे, आणि ते आश्रमामध्ये उतरतात. आता खरं तर आश्रमामध्ये असे बोर्ड लिहिलेले असतात किंवा इथे फक्त पायी परिक्रमा वासियांचीच फक्त सोय केली जाते, परंतु ही लोक सुद्धा येतात ट्रॅव्हल्सवाले, आणि मग ते त्यांचं सगळं आश्रमातल्या लोकांची मॅनेजमेंट सगळी बिघडून जाते. जेवण करण्याचे प्रकार म्हणा किंवा टॉयलेट बाथरूमची सोय म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी मग बदलून जातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ट्रॅव्हल मधले जे लोक असतात ना, ते रात्री खूप जागतात. रात्री 11 वाजेपर्यंत ते गप्पा मारत असतात, कारण त्यांना ते थकलेले नसतात किंवा काहीच नसतात, कारण गाडीत बसून आलेले असतात ती लोक. आणि मग भजन करायचं, कीर्तन करायचं रात्री 11-12 वाजेपर्यंत. आम्ही मात्र पायी परिक्रमा असे 20-30 किलोमीटर चालून खूप थकलेलो असतो, आणि लगेच पहाटे आम्हाला 4 वाजता उठून पुढे सगळ्या गोष्टी करायच्या असतात. त्यामुळे आम्हाला वेळ खूप कमी आरामासाठी मिळतो. तर हे सुद्धा आश्रमवाल्यांनी ही गोष्ट समजली पाहिजे किंवा आपण ट्रॅव्हल कंपनीच्या लोकांना आपण त्यांना वेगळे आश्रम, त्यांची सोय वेगळी करायला पाहिजे आणि पायी परिक्रमावासींची सोय वेगळी करायला पाहिजे. हा एक दुसरा एक अनुभव मला, म्हणजे कसं की जे ट्रॅव्हल्सनी येतात त्यांना विश्रांती गाडीत झालेलीच असते, पण त्यांनी समजून घेतलं पाहिजे की परिक्रमावासी आहेत जे दिवसभर चालून थकलेले, त्यांची झोप झाली पाहिजे, अशा पद्धतीचं हे झालं. ह्या सगळ्या गोष्टी आता ह्या प्रत्यक्ष सांगणं, ज्यांना त्यांना आपल्या गोष्टी कळली पाहिजे. चांगले अनुभव म्हणजे असे आले की सेवाभाव, एक म्हणजे तुमचं मध्य प्रदेश मधल्या लोकांचा सेवाभाव फार चांगला आहे, खूपच चांगला. म्हणजे तुम्ही काही त्यांना म्हटलं किंवा चाय प्रसादी मिलेगा, एखाद्याच्या घराच्या समोर जाऊन म्हटलं की चाय प्रसादी मिलेगा, आइये महाराज, बैठिये महाराज, म्हणजे सगळं आपलं व्यवस्थित करतील. राहण्याच्या दृष्टीने म्हणा किंवा एखादा आश्रम खूप पुढे असेल तर त्या दृष्टीने देखील ते आपली सगळ्या प्रकारची मदत करतात. मैं आपको पहुंचा दूं क्या, मेरे पास गाडी है, मैं आपको लेके जाऊ, ह्या अशा प्रकारचे खूप चांगली सेवा त्या ठिकाणी विशेषतः मध्य प्रदेशच्या लोकांमध्ये ती सेवाभाव एक खूप चांगला असतो. आश्रमामध्ये सुद्धा सोयी खूप चांगल्या होतात. त्या ठिकाणी गादी म्हणा, ब्लँकेट म्हणा, कारण थंडीचे दिवस असतात, नोव्हेंबर पासून जी थंडी सुरू होते त्यावेळेस त्याची फार गरज असते आपल्याला ब्लँकेटची वगैरे. तर ते 2-2 ब्लँकेट घेतले तरी थंडी थांबत नाही, इतकी जबरदस्त थंडी त्या ठिकाणी असते. तर असे सुद्धा खूप चांगले आम्हाला अनुभव त्या ठिकाणी आले, आणि स्वतःहून सगळेजण आपल्याला मदत करत असतात. हे खूप चांगले अनुभव. वाईट अनुभव फारशाने आले, परंतु चांगले अनुभव जास्त आले. आता तुम्ही एवढ्या आश्रमात राहिला तर प्रत्येक आश्रमात तुम्हाला स्टीलचं ताट मिळतच होतं का तुमचं ताट तुम्ही? काही ठिकाणी आम्हाला आमचं स्वतःचं ताट घ्यायला लागायचं, हो. पण काही ठिकाणी ते आपण त्यांना सांगितलं की बा नाही, आपका होगा तो अच्छा होगा,
मग ते त्यांचं खोल ताट, कारण आपल्याकडे जे ताट असतं ना ते खूप छोटस छोटं असतं, असतं. कारण सगळे बॅग मध्ये खूप जड ताट आणि मोठे घेऊन आपल्याला चालत नाही. आणि मग त्यांचे जर कधी आयटम जर कधी वाढण्याची जास्त असतील, म्हणजे पोळी, वरण, भात, भाजी, चटणी, कोशिंबीर किंवा लोणचं वगैरे हे जे काही प्रकार जास्त असतील तर छोट्या ताटलीमध्ये ते, मग आपण त्यांना रिक्वेस्ट करायची किंवा तुम्ही मोठं ताट द्या. मग ते देतात, पण असतात त्यांच्याकडे सगळं. म्हणजे सगळीकडे जवळजवळ तुम्हाला स्टीलची ताटच मिळत होती, म्हणजे कुठे असं प्लास्टिकचं ताट वगैरे नाही, प्लास्टिकची ताटं नाही ना? किंवा मग चहा पिण्यासाठी प्लास्टिकचे थर्मोकोलचे ग्लास द्यायचे का? हा, ते मात्र तुम्ही जर कधी एखाद्या हॉटेलवर थांबलात किंवा एखाद्या हॉटेलवाले छोटीशी टपरी असते, त्यांनी जर कधी तुम्हाला सांगितलं की आइये महाराज चाय पिजिए, मग ते तुम्हाला छोटीशी ते आश्रमात प्लास्टिकचे ग्लास द्यायचे? आश्रमामध्ये आपल्या स्वतःच ग्लास आपण आपला स्वतःचा जो ग्लास असतो तो आपण जवळ आपल्या किंवा जवळजवळ 80% आश्रमामध्ये कुठेही असं थर्मोकोलचे ग्लास वापरलेत किंवा असं तुम्हाला? नाही, थर्माकोलचं काहीच नाही वापरलेलं, म्हणजे किंवा कागदाचे ग्लास कुठे आश्रमात तुम्हाला? आपल्या स्वतःचे ग्लास असतात, ते स्टीलचे ग्लास आपण आपले घ्यायचे आणि तेच आपल्याला सांगतात की महाराज आपका ग्लास निकालो. बरं, त्या आश्रमामध्ये तुम्हाला असं प्लास्टिकचा याचा त्याचा कुठे कचरा साठलेला दिसला का? नाही. काय तुम्हाला सांगू का, खरं तर हे खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे की हे जे काही जे वयस्कर लोक असतात, जे परिक्रमावासी असतात आणि जे शेतकरी वर्ग याच्यामध्ये जास्त असतो, त्यांना ना विड्या फुकायची खूप हौस असते, म्हणजे त्यांचं ते व्यसन असतं. मग ते त्या ठिकाणी ते करतात, ते विड्या फुंकतात, तिथल्या तिथे पाण्याच्या बाटल्याही ठेवून जातात, पाण्याचे ग्लास ठेवतात, कुठे काही करतात. नंतर पूजा केल्यानंतर मग ते जे दिवा आपण लावतो त्या दिव्यातले जे जळलेली वात असते ती पण तिथेच टाकून देणार. काही आपण समजा दाणे खाल्ले, दाण्याचे सालपट पलपट ही सगळी तिथेच टाकू, हे असे प्रकार तिथे खूप होतात. मग आपण त्यांना काही बोलायचं नसतं. आपण गेल्यानंतर मग आपलं सगळं आसन आपण आवरून घ्यायचं, स्वच्छता करायची, तिथे झाडू ठेवलेला असतो तो आपण करायचा आणि आपण आपलं आसन लावायचं. आपण आसन पूर्ण झालं, सकाळची वेळ आपण निघायच्या वेळेस सुद्धा आपण आपलं आसन आवरून घ्यायचं, सगळं स्वच्छ करायचं, झाडून पुसून घ्यायचं आणि मग आपण बाहेर पडायचं. असं त्यावेळेस करायला लागायचं. पण ह्या लोकांना आपण किती समजून सांगितलं नाही की ये नाही करना है, ये ऐसा करना है, ये बीड़ी आप बाहर जाके पियो, ह्या मत पियो, परंतु त्यांच्या ते शिरत नाही डोक्यामध्ये, हे एक असतं. आणि संन्यासी लोक सुद्धा ना त्या ठिकाणी गांजा पिणं वगैरे हा प्रकार खूप करतात, परंतु ते बाहेर जाऊन करतात. म्हणजे तेवढं तरी एक निदान ती लोक करतात, संन्यासी लोक, की ते बाहेर जाऊन गांजा पितात, चिली मोडतात, हे सगळं बाहेर जाऊन करतात. त्यांना आश्रमातून बाहेरच जायला लागतात सगळं. म्हणजे आश्रमात ते बोर्ड लिहिलेलेच असतात की जो भी कुछ आपको करना है, बीड़ी पिना है, जो भी कुछ करना है वो बाहेर जाके करो, असं त्यांनी ते बोर्ड लिहिलेलं. पण ते आता शेवटी कसं आहे की हा प्रत्येकाने आपल्या आपल्या स्वतःच्या नियम बांधून घेतला पाहिजे, आपण स्वतःला बांधून घेतलं पाहिजे की आपल्याला हे नाही करायचंय, परंतु ते त्यांच्या लक्षात येत नाही, मग आपल्याला ते जाणीव करून द्यायला लागते. मग आता मैया किनारी तुम्हाला ठिकठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे कचरा दिसत होता का? नाही, एवढा फारसा नाही दिसला, पण जरी दिसला असला ना तरी आम्ही आवरून घ्यायचो. म्हणजे जे परिक्रमावासी आहेत त्यांनी असं तत्व ठेवलं पाहिजे की जो काय आपल्याला 5-10 मिनिटं वेळ मिळेल सकाळी निघायच्या आधी किंवा संध्याकाळी किंवा दुपारी, तेवढ्या याच्यात जेवढा कचरा आपल्याला साफ करता येईल तेवढं करायचं. वास्तविक खरं सांगायचं ना तर परिक्रमावासियांच्याकडे प्लॅस्टिकचं काही नसतं बेसिकली, कारण त्यांचा तो कमंडलू असतो, स्टीलचा असतो, आणि पाणी पिण्याचा सुद्धा ग्लास त्यांचा तो स्टीलचा असतो, त्यामुळे त्यांच्याकडे प्लॅस्टिक हे यायचं काही संबंधच नाही. फार तर काय की एखादा प्लॅस्टिकचं तुम्ही काहीतरी चणे फुटाणे घेतले, ते प्लॅस्टिक पिशवीमध्ये ठेवले असतील वगैरे, तर तेवढाच प्रकार असतो, बाकी काय नाही. परंतु आम्ही कधीही असं नाही किंवा आम्ही साबण लावून नर्मदा मैयामध्ये आंघोळ केली आहे, किंवा आम्ही तिथे कपडे धुतलेले आहेत, किंवा आम्ही तिथे काही प्लॅस्टिक टाकलेलं आहे किंवा घाण केलेली आहे. उलट जे काही करायचं असेल ना तर तिथे समजा कोणी काही अशा पद्धतीचे चुकीच्या पद्धतीने नर्मदा मैयामध्ये काही करत असेल तर आम्ही त्यांना सांगायचो की तुम्ही ये मत करो, ये आप अच्छा नाही कर रहे हो. मग ते जायचे, हळूहळू बाहेर निघायचे. मग तिथे काही प्लॅस्टिकचे काही पडलेलं असेल किंवा काही घाण असेल, आम्ही सगळं आवरून घ्यायचो, मग आम्ही पुढे जायचो. असं ते काही काही ठिकाणी व्हायचं. परंतु शक्यतोवर 90% ठिकाणी नर्मदा मैया खूप स्वच्छ आणि छान असायची.
म्हणजे आता हळूहळू लोकांमध्ये ती जागरूकता नक्कीच येते, नक्कीच आलेली. त्याच्यामध्ये खरं सांगायचं तर अजून एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते की नर्मदा मैयाचे मध्ये वाळूची तस्करी हा प्रकार खूप होतो त्या ठिकाणी. कारण आम्ही ज्यावेळेस रस्त्याने जातो, ज्यावेळेस डांबरी रस्त्याने आम्हाला काही काही आम्हाला डांबरी रस्त्याने सुद्धा जायला लागायचं. कारण धरणामुळे किंवा पाणी वाढल्यामुळे नर्मदा तटापासून आम्हाला जाता येत नव्हतं. कारण तिथे शेती पण असते, शेतीमध्ये सकाळी सकाळी पाणी सोडलेलं असतं, त्यामुळे आम्हाला रस्त्याने जायला लागायचं. आता रस्त्याने जाताना काही काही ठिकाणी तर असं आम्हाला चित्र बघायला मिळालं की तिथं रस्त्याने जाताना वाळू तस्करीचं. हा, तर ती वाळू तस्करी खूप ट्रकचे ट्रक भरून त्या ठिकाणी यायचे आणि विचारायचो आम्ही की ये इतना कहाँ जाती है सब रेती ये सब ऐसे. बोले बांधकाम के लिए जाना, इमारत बांधकाम के लिए. आणि इतके ट्रक एकामागोमाग आणि ती सगळी नर्मदा मैयाची रेती. म्हणजे पुढे मागून अजून 10-15 वर्षाने अशी परिस्थिती की नर्मदा मैयाची रेती राहणार नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी येईल. असं ते चित्र त्या ठिकाणी नर्मदा मैयाचं आता होतंय, असं दिसतंय. मग आता नवीन परिक्रमेला जाणाऱ्या लोकांसाठी तुम्ही काय? नवीन परिक्रमावासींना मी एवढंच सांगेन की तुम्ही जाताना आपण ठरवून घ्या की आपल्याला दिवसाला किती चालायचंय. आपली शारीरिक क्षमता बघा आणि आपलं चालणं बघा, आपण किती चालू शकतोय, काय चालू शकतोय. आणि कोणाशी कॉम्पिटिशन नका करू किंवा हा समोरचा मग 50 किलोमीटर जातोय, आपणही त्याच्या मागे 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 50 किलोमीटर जायचं, ही चूक अजिबात करू नका. जी चूक आम्ही केलेली आहे आणि आम्ही आता त्याची फळं बघतोय. किंवा हे सुरुवातीला 10-15 किलोमीटर चालायचं, नंतर हळूहळू वाढवत 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 मग 2-2, 4-4 किलोमीटर दर दिवसाला वाढवून मग तुम्ही शेवटी मग दक्षिण परिक्रमा करताना मग तुम्ही 30-35 किलोमीटर पर्यंत जाऊन पोहोचा. अशा पद्धतीचं ते खरं गणित असतं. परंतु आम्ही नेमकं उलटं केलं होतं. म्हणून मला आता असं सांगावंसं वाटतं की सुरुवातीला तुम्ही कमी किलोमीटर ठेवा. भलेही 4 महिने लागू दे, 4.5 महिने लागू दे, 5 महिने लागू दे, परंतु आनंद घ्या नर्मदा मैयाचा. त्या ठिकाणी जाऊन बसा. तुम्ही अगदी नर्मदा मैयाच्या काठाशी जाऊन 1 तासभर जरी तुम्ही नर्मदा मैयाकडे वाहत्या पाण्याकडे बघत बसलात ना, तरी सगळ्या पूर्ण आयुष्याचा आनंद तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. असं ते नर्मदा मैयाचं स्वरूप आहे. तर असं करू नका की एकदम घाई गडबडीमध्ये वाघ पाठीमागे लागलाय आणि आपण पळतोय किलोमीटर मोजतोय, असं करू नका. आनंद घ्या प्रत्येक गोष्टीचा. प्रत्येक मंदिरामध्ये जा, प्रत्येक देवळामध्ये जा, तिथल्या लोकांशी चर्चा करा, संन्यासी लोकांशी चर्चा करा, गप्पा मारा, बोला आणि त्यांची भाषा समजून घ्या, त्यांच्याशी हितगुज साधा. ह्या सगळ्या गोष्टी मी नक्की सांगेन प्रत्येकाला. आता परिक्रमेहून तुम्ही आल्यानंतर तुमच्यात काही बदल झालाय वगैरे असं काही तुम्हाला जाणवतं? त्यामध्ये बदल म्हणजे असं झाला की आपण परोपकारी वृत्ती ही जी आहे आपली ती खूप चांगली जोपासली गेली. म्हणजे तिथून लोकांची जी देण्याची वृत्ती आहे, त्याच्यामुळे ती आपल्यामध्ये ऑटोमॅटिक ती येतेच. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे आपण जसजसं आपण परिक्रमा करायची सुरुवात करतो ना, तसंच आपल्यामध्ये ह्या गोष्टी येतच जातात. म्हणजे आपण नाही ठरवलं ना तरी सुद्धा आपलं मन जे असतं ते त्या पद्धतीने तयार होत असतं. आणि दया, क्षमा, शांती वगैरे हे जे काही प्रकार आहेत हे सगळे बरोबर त्या ठिकाणी ते आपल्याला बघायला मिळतात. आपल्या मध्ये बदल घडून येतात त्या ऑटोमॅटिकली. मग अजून काही सांगायचं आहे का? यापेक्षा आता नर्मदा मैया हीच आपली सर्व असते. एकदा तुम्ही त्याच्यामध्ये शिरलात तुम्ही की नर्मदा मैयाची परिक्रमा सुरू झाली की आपण पूर्ण 24 तास आपण नर्मदामय होऊन जातो. आणि साधारण 3000 किलोमीटर पर्यंत आपण फक्त नर्मदा मैया आणि आल्यानंतरही आपण नर्मदा मैयाच असावं आपल्या मनामध्ये, हेच उद्दिष्ट आपलं कायमस्वरूपी असायला पाहिजे मला वाटतं. ठीक आहे, थांबायचं. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदा अष्टक मला म्हणावं असं वाटतंय. 1-2-3 कडवे पहिली जी आहेत ते नर्मदा अष्टकाची, ती मला म्हणावीशी वाटतंय.
सबिंदु सिंधु सुखलत तरंग भंग रंजितम दुषस्तु पाप जात जात कार्यवारी संयुतम कृतांत दूत काल भूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे कलो मलोग भागहारी सर्व तीर्थ नायकम सुमच्चकच्छ नक्र चक्र चक्रवाक शर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे महागभीर नैरपूर पाप धूत भूतलम ध्वन समस्त पातकारी दरित पदाचलम जगल्लये महाभये मृकुंड सून हर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे गतं तदैव मे भयं तदं दुवीक्षितं यदा मृकुंड सून शौनकासुरारि रेवि सर्वदा पुनर्भवाब्जि जन्मजं भवाब्जि दुःखवर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर